नमस्कार, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। कसे आहात तुम्ही? हसताय ना? आणि हसायलाच पाहिजे, कारण हसल्याने नेहमी आपले आयुष्य वाढत असते। म्हणून नेहमी हसत राहा आणि सुखद आयुष्य जगा। आणि चला तर आता व्हिडिओला स्टार्टअप करूया। की मी आता जस्ट रील्स पाहिली की एक शेतकरी दादा कांद्याला 250 रुपये क्विंटलने भाव दिला म्हणून अक्षरशः जमिनीतून लोळण घेत होते। कारण की त्यांनाही कुठेतरी दुःख मानायला वाटलं। जो कांदा 100 रुपये किलोने, 150 रुपये किलोने म्हणा, 70 रुपये किलोने जात होता, तोच कांदा 250 रुपये क्विंटलने देणार म्हटलं, त्यांना बी वाईट वाटलंच ना। मग त्या रागास्तव त्यांनी जमिनीवर लोळणं घेतलं। मलाही ती रील्स पाहून फार वाईट वाटलं। आणि मला पण कस्टमरला एक सांगायचं आहे की तुम्ही जर माल घेताना तोलमोल करत असाल, तुम्ही मॉलमध्ये करून दाखवा बरं, दाखवा ना करून। तुम्ही शेतकऱ्यांचाच माल असतो, तिथं आपण भाजीपाव वगैरे काही घेतो ना, तो शेतकऱ्यांचाच माल असतो। तो काय अशा बांगल्यावरती पिकत नाही, शेतकऱ्यांकडूनच माल घेतात आणि तोच मॉलमध्ये ठेवतात। परंतु आपण तिथं तोलमोल करत नाही, करतो का? तिथं 100 रुपये किलो असेल तर 100 रुपये किलो घेतो। आणि तेच रस्त्यावर जर भाजीपाला विकत असेल एखादा शेतकरी, आपण तिथे 20 रुपये किलोने सुद्धा भाव करतो। असं का बरं करता तुम्ही? का तिथं फक्त सुबक मांडणी असते, आकर्षक मांडणी असते आणि ॲट्रॅक्टिव्ह फक्त दिखावा असतो। पण कमवतो कोण? मॉलवाले। आणि आपले शेतकरी दादा तसाच राहतो। असं न करता आपण नेहमी मॉलमधनं न घेता शेतकऱ्याकडनंच भाजीपाला घेतला पाहिजे। ते रील्स पाहून अक्षरशः डोळ्यातून पाणी आलं। तुम्ही सुद्धा इंस्टाला किंवा यूट्यूबला जाऊन ती रील्स पाहू शकता। ते किती माणसाचं मन भरून येतं। तर मला तुम्हाला एकच सांगायचं, माझ्या शेतकरी बांधवांना, माझ्यावर विश्वास ठेवा। पुढल्या काही 5 वर्षात म्हणा, 10 वर्षात म्हणा, शेतकरीच राजा होणार आहे। काय? शेतकरीच राजा होणार आहे। थोडे पेशंट फक्त ठेवा, पण शेतकरीच राजा होणार आहे। बाकी सगळे गुलाम राहणार आहेत, फक्त शेतकरी राजा होणार आहे। कारण की तुम्हाला सांगू का, आपण मग चंद्रावरती गेलो, मंगळावरती गेलो, आपण मग ग्लोबलाइज झाले माणसं। अमेरिकात म्हणा, कुठे गेलो, पण ग्लोबलाइज देश झाला, जग पण होणार आहे। परंतु मला एक सांगायचं आहे, जी ग्लोबलाइज माणसे झाली त्यांना खायला तर लागतं ना। ते वीट किंवा सिमेंट तर खाऊ शकत नाहीत ना। म्हणून माझ्या शेतकरी बांधवांना मला एवढीच नम्र विनंती करायची, थोडं पेशंट ठेवा। तुमच्या मालाला जर विकायचं असेल, व्यापाऱ्याला न विकता स्वतः तुम्ही फेस टू फेस विका, तरच तुमच्या मालाला योग्य ती किंमत आणि योग्य तो भाव मिळणार आहे। म्हणून जे ग्लोबलाइज माणसं झालेत ना, त्यांना खायला तर लागतं ना। म्हणून आपल्या शेतात ते हिरवं येतं ना, त्याच्यामुळे सगळी सृष्टी चालते। म्हणून शेतकरी बांधवांना माझी एवढीच विनंती, थोडे पेशन्स ठेवा आणि स्वतःचा माल स्वतः विकायला सुरुवात करा, तरच तुम्हाला व्यवस्थित भाव मिळेल आणि तुम्हीच राजा राहणार आहात। आणि पहिल्यापासून तुम्हीच राजा आहेत। काय? पहिल्यापासून तुम्हीच राजा आहेत। फक्त आपला माल स्वतः विकायला शिका। मार्केटिंग आपली कशी करायची हे आपल्या विचार करूनच करा, की दुसऱ्यांना आपली मार्केटिंग करून द्यायची नाही। म्हणून माझ्या शेतकरी बांधवांनी एवढीच विनंती आहे की तुम्ही तुमचा माल स्वतः विका। आणि कस्टमरला पण माझी विनंती आहे की तुम्ही माल घेताना मॉलमध्ये पण तोलमोल करून दाखवा, तरच शेतकऱ्यांचं मालाची भाव व्यवस्थित करू शकता। आणि शेतकऱ्यांकडूनच माल घ्या, एवढीच तुम्हाला नम्र विनंती आहे। हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक, कमेंट आणि शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।